माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एक अत्यंत मोठी घटना घडली। ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक। काटोलमध्ये सांगता सभा आटपून येत असताना अनिल देशमुखांवर हा हल्ला झाला। हल्ल्यात देशमुखांच्या डोक्याला लागल्याचे व्हिडिओ समोर आले। हल्ला भाजपने घडवल्याचा संशय खुद देशमुखांनी केला। मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर अनिल देशमुख यांच्यावर हल्ला त्यांनी स्वतः करून घेतला असाही संशय आहे। अनिल देशमुख यांच्यावर दगड जो पडला आहे तो लहान दगड नसून तो दगड गोटा आहे। पूर्ण प्लॅन करून हा दगड टाकला असावा असं व्हिडिओ मध्ये बघून स्पष्ट होतं। एवढा दगड जर टाकला असता तर काच पूर्ण फुटून अनिल देशमुखांचा चेहरा रक्ताबंबाळ झाला असता। दगड जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काहीच झालं नव्हतं। फोटो काढणारा सुद्धा साइड ग्लास मध्ये दिसत होता। जेव्हा त्यांनी सेल्फ रेकॉर्डिंग केलं तेव्हाच त्यांच्या डोक्यावर जखम आली आणि याच मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित होतात। डोक्याला मार लागलाच नाही तर रक्त कुठून आलं? इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतली माणसं काय करत होती? 6 गाड्या मागे सोबत होत्या, ते कुठे होते? फोटो काढण्यासाठी वेळ होता पण त्या हल्लेखोराला का पकडलं नाही? निवडणूक जिंकण्यासाठी सलील देशमुख यांनी स्वतःच्या वडिलांच्या सारथीनं हा प्रकार घडून आणला नाही ना, अशी शंका व्यक्त होते। की या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।